पाटील बाई पिंकीचं बरं आहे का? अहो तुम्हाला सांगते पिंकीचं एवढं बरं झालं बाई, काही पाहायचंच काम नाही राहिलं बाई. तिचा नवरा MCS कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर. तिची सासू माहिती झेडपीत वाढपी जाती लहान लहान लेकरांना भात वाढायला. आपली पिंकी बी कमी नाही, तिचं BMS मध्ये CIT झालं, MS मध्ये. कालच येणार होती बाई पिंकी, पण तिच्या सासऱ्याला आहे ना पॅरासिटामॉलचा झटका आला म्हणून नाही आली. सासरे बी तुम्हाला सांगते वाटोळे बाई, एवढं काम करीती हे ना, गोड गोड बोली ती, मन धरी ती, स्वतः बँकेत जाती, सासूच्या लाडक्या बहिणीचे पैसे काढून आली ती, स्वतः बँकेत जाती, सासऱ्याची पेन्शन काढून आली, गोड गोड बोलती, वेगळी पण राहती नवऱ्यासोबत. सासूने शेवाळ्या कुरड्या पापड केले का स्वतः जाती डब्यातून काढून आणती, मसाले तिखट केले का स्वतः जाती डब्यातून काढून आणती. तुम्हाला सांगू एवढी हुशार आहे ना, काय सांगू. आता तिने गोड गोड बोलून शेती पण नावावर करून घेतली, घर पण नावावर करून घेतलं, आणि आता गोड गोड बोलून आहे ना सासू सासऱ्यांना मोठ्या जावेकडे पाठवून दिलं. खरंच माझी पिंकी एवढी हुशार आहे ना, तुम्हाला काय सांगू वाटोळे बाई. किती पण होती ना बाई, कधीच कोणाला नाही म्हटली नाही. सोनीने फोन केला का चालली तिच्यासोबत रांगोळी काढायला, पिंट्याने फोन केला का चालली त्याच्यासोबत धुळ्याला. खरंच बाई एवढी गुणाची ना माझी पिंकी, खरंच सांगते. नवरा पण तिला एवढा चांगला भेटला ना बाई, तो पण म्हणतो तू ड्रेस घाल नाही तो फराक घाल, पण मला 2-4 टाइम फराक घाल. तिची सासू मला स्वतः म्हणाली, स्वतः बाई आमचं चांगलं खानदान खुळं झालं, पण तुमच्या पिंकीचं सोन्याहून पिवळं झालं. मी पण तिला म्हटलीच बाई, लग्न करून आमचं मालिक कर्जबाजारी झालं, पण खरंच सांगते माझ्या पिंकीचं सोन्याहून पिवळं झालं देवा. फरक पडतो बाई, उच्च शिक्षित आहे ती, MS झालेलं आहे तिचं CIT मध्ये, चांगलं तर तिचं होणारच आहे ना.